नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। SSC GD 2025 महाराष्ट्र पुणे तळेगाव सेंटरची ही अपडेट असणार आहे। 23 ऑगस्ट 2025 ला ग्राउंडवर काय झाले, 14 राऊंड कसे मोजायचे आहे, कसे मारायचे आहे याची बाबतची आपण चर्चा करू। हाईट, चेस्ट, वेट कशी मोजली जातात हे, आणि एका चुकीमुळे 45% मुले कोणत्या पद्धतीने फेल झाले हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या एका व्हिडिओमध्ये मी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो आपण ग्राउंड बाबत बोलणार आहोत। ग्राउंडचं नियोजन कसं आहे तिथे CRPF पुणे तळेगाव मध्ये। तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, असं ग्राउंड आहे, तुम्हाला एक चौरस मध्ये असं तुम्हाला ग्राउंड पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये तुम्हाला असे जे आहे RFID चिप द्वारे जे रनिंग होणार आहे, त्यानंतर तुम्हाला जे आहे जे स्कॅन होते ते स्टार्टिंगला असं तुम्हाला असं भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। असं एक गेट असते, असं गेट सारखं बनलेलं असते तिथून, आणि त्याच्यानंतर रनिंग सुरू होते। रनिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक 90 डिग्रीचा जो आहे 90 डिग्रीची एक टर्निंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे टर्निंग आहे ते 90 डिग्रीचे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे 45% जे मुलं फेल होत आहेत त्यांची चूक हीच आहे की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वॉच बांधू देत नाही, सर्वात पहिली गोष्ट। त्याचबरोबर जे RFID आहे चिप आहे आणि ते स्वतः तुम्हाला 14 राऊंड तिथे मोजायचे आहे, 14 राऊंड। आणि जे ग्राउंड आहे ते 357 मीटरचं ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर ते जे ग्राउंड राहील ते ग्राउंडमध्ये तुम्हाला 14 राऊंड जेव्हा तुम्ही मारता विद्यार्थी मित्रांनो, तर ते 14चे 14 राऊंड तुम्हाला स्वतः मोजायचे आहे, तुम्हाला स्वतः मोजायचे आहे। कारण तुमचे जे 3 राऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो, जे 3 राऊंड इथे होतील ते तुमच्या 5 मिनिटात आलं पाहिजे। 357 मीटरचं हे ग्राउंड आहे आणि तुमचं जे राऊंड आहे ते 5 मिनिटामध्ये 3 राऊंड आले पाहिजे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्र काय करत आहेत, ज्यांचं फिजिकल झालं आहे त्यांच्याकडून ही कलेक्ट केलेली माहिती आहे की जे विद्यार्थी आहे ते जसं 14 राऊंड जेव्हा राऊंड सुरू करतात तर कोणते कोणते विद्यार्थी मित्र काय होतात की कोणी थांबलं तर त्यांच्या मागे आपणही थांबतात। विद्यार्थी मित्रांनो असं कोणत्याही प्रकारची चुकी करू नका, कारण तुम्ही तुमचं एक राऊंड जरी जास्त माराल किंवा जास्त तुम्ही पडाल तरी तुमचं काही होणार नाही। पण विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र आहेत ते काय करत आहेत, राऊंड सुरू करत आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा असे राऊंड मारत आहेत। आणि कोणते कोणते विद्यार्थी कोणत्या विद्यार्थ्याची स्पीड चांगली असते तर ते 14 राऊंड पूर्ण टाइम टू टाइम मारत आहेत। आणि त्यांच्या मागे जो काय विद्यार्थी असतात ते काय करतात, 13वा राऊंड मध्येच ते लोक त्यांच्या मागे थांबून जातात। त्यांना पण वाटते की आमचे पण 14 राऊंड झाले, पण असं कोणत्याही प्रकारचे होत नाही। जे विद्यार्थी मित्र 14 राऊंड मारतात ते पास होतात आणि काही विद्यार्थी त्यांना पाहून 13 राऊंड मध्येच थांबून जातात विद्यार्थी मित्रांनो। आणि जेव्हा ते काउंटिंग होते तेव्हा ते 13 राऊंडची निघते आणि काही विद्यार्थ्यांची जी काउंटिंग आहे ते बरोबर जाते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे 14 राऊंड आहेत ते सविस्तर तुम्ही मोजत चाला, कारण तुम्हाला कोणत्याही प्रकारची चुकी तिथे मान्य राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही स्वतःची काळजी तुम्हाला स्वतः घ्यायची आहे। ते कोणत्याही प्रकारचे ते तुम्हाला स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे, पण स्टाफ मोजत राहणार नाही तुम्हाला किती राऊंड झाले म्हणून, ते स्वतःच तुम्हाला स्वतः करायचं विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। मी त्या ग्राउंडवर आणखी काय तुम्हाला हवंय, त्या ग्राउंडवरची काय माहिती हवंय तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला देणार। सर्वात पहिले मी सांगतो तुम्हाला 4 वाजताची एंट्री असते गेटवरून, तिथे नेलं जातं। त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले तुमचं आधार कार्ड, हॉल तिकीट लागते। हॉल तिकीट नंतर तुम्हाला एक बसमध्ये बसवतात, बसमध्ये बसवल्यानंतर ते तिथे घेऊन जातात विद्यार्थी मित्रांनो। एक सभागृह आहे, सभागृहामध्ये नेल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिला जाते, तो फॉर्म तुम्हाला भरावा लागतात। तिथे ब्लू पेनची गरज असते, त्याचबरोबर तुम्हाला फोटो चिपकवायचे असतात। तुम्हाला फोटो 5 लागणार आहे। सर्वात पहिले डॉक्युमेंट्स सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे। तुम्हाला 5 फोटो लागतील,
त्याचबरोबर आधार कार्ड लागेल आणि त्याचबरोबर हॉल तिकीट लागेल आणि तुम्हाला डोमेसाईल लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे. तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे RFID चिप आहे, RFID चिप दिली जाते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तिला स्कॅन केलं जाते. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला बॅच वाईज बसवलं जाते विद्यार्थी मित्रांनो. कधी 100ची बॅच बनते, कोणती 150ची बॅच बनते, कोणती 160ची बॅच बनते, कोणती 120ची बॅच बनते विद्यार्थी मित्रांनो. असे बॅच बनत जातात आणि ह्या प्रोसेसला तुम्हाला 9:30, 10, कधी 11 वाजतात विद्यार्थी मित्रांनो. 10:30, 11च्या दरम्यान पहिली बॅच सोडली जाते आणि ते पहिली बॅच सुटल्यानंतर लागोपाठ एकामागे एक जी बॅच आहे ते सोडली जाते विद्यार्थी मित्रांनो. आणि जसं 5 ते 6 बॅच बनतात आणि ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला 3 ते 4 वाजतापर्यंत ही पूर्ण प्रोसेस खतम होते. त्याचबरोबर काही मुले चुकीमुळे त्यांचा फेल होऊन राहिले. 14 राऊंडच्या जागी 13 राऊंडच करून राहिले, कोणते विद्यार्थी 12 राऊंडच करून राहिले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आहे ते तुम्ही तुमचं बरोबर 14 राऊंड तुम्हाला कंप्लीट करायचे आहे, ज्या परीने तुम्ही पास झालं पाहिजे. कारण आपला एक मुद्दा जो आहे तो आपला पास होण्याचा आहे. तुमच्या माइंडमध्ये केवळ एकच राहिलं पाहिजे की मला पास व्हायचं आहे. काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम अशी पण होऊ शकते की वेळाने फिजिकल घेतल्यामुळे जर ज्या दिवशी ऊन असेल त्या दिवशी काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होऊ शकते. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थीजवळ आता समोर टाइम आहे, ज्या विद्यार्थी नंतर काही दिवसानंतर आहे, 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर, 5 दिवसानंतर, तर त्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडवरच फिजिकल करा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. कारण तुम्हाला तिचं नियोजन समजेल. तुमच्या ग्राउंडवरचं बरोबर 400 मीटरचं तुम्ही ग्राउंड मारा. तिथे 357 मीटर आहे, तुम्ही 400 मीटरचा ग्राउंड लावा आणि ग्राउंडवर प्रॅक्टिस करा तुम्ही. कारण बघा, रोडावर रनिंग होणार नाही आणि रोडावरची स्पीड आणि ग्राउंडवरची स्पीड नेहमी फरक असतो. कारण रोडावरचा जो स्पेस आहे तो सेम चालत असतो, पण ग्राउंडवर जेव्हा टर्निंग येते विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा असं आपण असतो इथे आणि इथे जेव्हा टर्निंग येते तेव्हा स्पीड आपोआप कमी होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रनिंग करून आहात आणि ते ग्राउंडवर आहे, ती स्पीड कमी होती. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर काय प्रोसेस होते, जे विद्यार्थी मित्र पास होतात, पासचं ग्रुप वेगळं बनते, त्याचबरोबर आणि फेलचं ग्रुप वेगळं बनते. पासवाल्यांचं जे पास विद्यार्थी असतात त्यांच्या हाईट, त्यांची वेट आणि त्यांची चेस्ट मेजरमेंट होते विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यांना एक पत्र देऊन त्यांना एक पत्र देतात की तुम्ही फेल झालं म्हणून, आणि त्यांना ते सुटका करतात. त्याचबरोबर जी बॅच पास होते त्यांची सविस्तर घेतली जाते, छाती, त्याचबरोबर चेस्ट आणि वेट. तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र ग्राउंड काढतात, जे विद्यार्थी मित्र ग्राउंडवर पास होतात, त्यांच्यासाठी कोणती समोरची घाबरण्याची प्रोसेस काय आहे नाही. तुमचा हाईट बरोबर असेल तर तुम्हाला चेस्ट आणि तुम्हाला वेटमध्ये ते सूट देतात विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही सूट देतात ते समजलं. कारण जो स्टाफ आहे तिथे भरपूर कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे. त्याचबरोबर त्यानंतरची जी आहे की विद्यार्थी मित्र जे म्हणत होते की सर बॅचची पूर्ण प्रोसेस जी आहे ते रात्रपर्यंत पूर्ण खतम होते, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत, रात्रपर्यंत, कधी 8, 9, कधी 10, कधी 11 वाजतात विद्यार्थी मित्रांनो. आणि जे बॅच आहे ते एकामागे एक 4 ते 5 ग्रुप बनवले जातात. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अजून क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही. आणि 45% जे विद्यार्थी मित्र फेल होत आहेत त्यांचे नियोजन मी तुम्हाला सुद्धा सांगितलं आहे, तुम्हाला कशा प्रकारचं धावायचं आहे ते सुद्धा सांगितलं आहे. आता तुम्हाला सांगून देतो की तुम्हाला स्टेशन पासून तुम्हाला सेंटरपर्यंत कसं जायचं. पुणे स्टेशन पासून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता, पुणे स्टेशन पासून तुम्हाला एक लोकल भेटेल. ते लोकल आहे तळेगाव धाबाडीची. तिथून 10 रुपयाची लोकल असते, ते पकडायची. त्यानंतर तुम्ही तळेगावमध्ये पोहोचाल. तळेगाव स्टेशनवर पोहोचल्यानंतर तुम्ही बाहेर निघायचं विद्यार्थी मित्र. लगेच स्टेशनच्या बाहेर नाही, तुम्ही स्टेशनच्या बाहेर निघाल्यावर थोडंसं जवळपास 50 मीटर तुम्ही चालत जायचं, 50 ते 60 मीटर. त्यानंतर तुम्हाला तिथे ॲटो भेटतील. ॲटो तुम्हाला 10 किंवा 20 रुपये घेतील विद्यार्थी मित्रांनो. एक चौक आहे, तिथे चौकामध्ये एक अजिंक्य तारा म्हणून एक हॉटेल आहे. अजिंक्य तारा हॉटेलमध्ये तुम्हाला राहण्याची सोय आहे. तिथे राहण्याची फ्रीमध्ये सोय असते विद्यार्थी मित्रांनो. आणि तिथेच 140 रुपये जे आहे ते थाळीसुद्धा तुम्हाला भेटते. ज्या विद्यार्थ्यांना चांगले रूम्स पाहिजे ते चांगले रूमसुद्धा तुम्हाला आजूबाजूच्या हॉटेलमध्ये भेटणार. तिथे पैसे घेऊन थांबण्याची सोय पण असते आणि फ्रीमध्ये थांबण्याची सोय असते. ते तुम्ही तुमच्या नियोजनानुसार तुम्हाला जायचं, तुम्हाला फ्रीमध्ये थांबायचं आहे, तुम्हाला पैसे देऊन थांबायचं आहे, ते तुमची मर्जी राहील. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे अंदर एंट्री होते ते त्यानंतर तुम्हाला जे ग्राउंडमध्ये घेऊन झालं त्यानंतर ते रोल नंबर वाईज तुम्हाला त्यानंतर सगळी प्रोसेस पार पडते विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर
प्रत्येक दिवशी आहे ते तुम्हाला 60% मुले, जवळपास 55 ते 60% मुले तुम्हाला ते पास होतील विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी ते काही चुकीमुळे काही विद्यार्थी मित्र बाहेर पडतात. आणि त्याचबरोबर आता ग्राउंड कसं आहे, ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो जो कच्चा डांबर असतो, कच्च्या डांबरचा हा ग्राउंड आहे, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा चिखल तिथे पाहायला भेटणार नाही, पाणी साचत नाही विद्यार्थी मित्रांनो, असं त्यांनी सांगितले आहे. आणि पाऊसची कोणतीही प्रॉब्लेम घेऊ नका, तुम्ही तुमचं ग्राउंड सविस्तर चालू ठेवा, पण तुम्ही ग्राउंड रोडावर करू नका. तुमचं जे ग्राउंड आहे ते आता जे तुम्हाला जे फिजिकल करायचे आहे ते ग्राउंडवर आहे, म्हणून तुमची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही ग्राउंडवरच करा. ग्राउंडवरच तुमचं चांगलं राहील विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास की ग्राउंडच्या बारेत सर काही समजलं नसेल, काही पण प्रॉब्लेम असेल, चेस्ट हाईट वेट कोणाला सूट असते कोणाला नसते, हे सुद्धा जर तुम्हाला माहिती नसेल ते सुद्धा मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. थँक्यू.